14 वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं त्यांनी जे म्हणतायत की 14 वर्षे वनवासात गेले, त्यांच्या त्या वनवासामध्ये काँग्रेस पक्षानं त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद दिलेलं आहे। त्यांच्या पत्नीला भोकरमधून उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांना आमदार केलेलं आहे। परत 2019ला त्यांना पक्षाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम खातं त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि एवढं काही पक्षानं त्यांना दिलेलं असताना मागच्या 50 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने त्यांच्या घरात देशाचं गृहमंत्रीपद दिलं, 3 वेळेस मुख्यमंत्रीपद दिलं। एवढं काही काँग्रेस पक्षानं दिलं असताना पक्षाला अशी नावं ठेवणे हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं। आणि ज्यांनी त्यांना शिवा दिलेल्या आहेत आज त्यांच्या मांडीला मांडी लावून मला वाटतं की त्यांना खुश करण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलायचं, इकडे पक्षावर आरोप करायचं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि ह्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये जनताच त्यांना देईल या ठिकाणी मला म्हणायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।